श्राव्याच्या बर्थडेला थोडासा छोटासा एक मेजर प्रॉब्लेम झालेला की श्राव्याचीच तब्येत बिघडलेली. तर माझं असं झालेलं की आता मी काय करू, एवढे गेस्ट आलेत, सगळे मुलं होती, पण बिचारी श्राव्या आजारी असल्यामुळे माझं अर्ध लक्ष तिच्याकडे होतं. पण स्नेहाने ती सगळी सिच्युएशन एवढी छान सांभाळून घेतली. जे कोणी आमच्याकडे गेस्ट आलेले ते अजिबात बोर झाले नाही आहेत, कारण स्नेहाने ते गेम्स आणि त्या सगळ्या ऑडियन्सला सगळ्यांना एकत्र मिळून जे गेम्स घेतले त्यामुळे त्यांचा पूर्ण विरंगुळा झाला आणि तिने तो प्रोग्राम पूर्ण मॅनेज करून घेतला. त्याच्यानंतर मध्ये मध्ये जी श्राव्याची एंट्री झाली त्याच्यात तिला खूप एनकरेज केलं की वाव श्राव्या तू करू शकतेस, तू करू शकते. त्यामुळे तिने पण खूप छान डान्स केला आणि हे मला स्नेहाचं खूप जास्त आवडलं की कुठलीही सिच्युएशन असेल तरी तिने त्याला खूप चांगलं हँडल केलं. त्यामुळे मी त्याच्यासाठी तुम्ही सांगते मी नेहमीच की स्नेहाला खूप चान्स द्या, तिच्या अँकरिंगला तुम्ही पुढे प्रोत्साहन द्या. कोणतंही फंक्शन असेल आणि काही सिच्युएशन असेल तरी ती छान हँडल करेल असा माझा पूर्ण कॉन्फिडन्स आहे. थँक्यू. म्हणजे खूप चांगलं हँडल केलंस तू. हां. आणि तिची तब्येत ठीक नव्हती, पण असं कोणत्याच गेस्टला वाटलं नाही की ती पण नव्हती मध्ये अवेलेबल. तर असं नाही झालं की आम्ही बोर होतो आहे किंवा काय करायचं. तर तू ते सगळं चांगलं हँडल केलंस आणि खूप चांगलं वाटलं आणि असं कोणाचीच कंप्लेंट नव्हती आणि सगळ्यांना खूप आवडलं. तर आम्ही नक्की रेकमेंड करू सगळ्यांना. मी नक्की सगळ्यांना सांगू की स्नेहाला खूप छान संधी द्या आणि सगळ्या प्रोग्रामसाठी आम्ही ऑलरेडी माझ्या मम्मीचं रिटायरमेंट फंक्शन आहे, तिने ऑलरेडी तुला सांगितलं आहे की यावेळेला स्नेहा होती, तिलाच बोलव माझ्या रिटायरमेंट फंक्शनला, त्यामुळे तू कन्फर्म आहेस. येस येस. थँक्यू सो मच.